सगळ्यात पहिले तर अभिनंदन करावं लागेल अकोलेकरांचं, ज्यांनी मतदान केलं. अकोल्यातले प्रमुख 4 पक्ष जे आहेत, खरं त्यांना अडचणीत आणलेलं आहे अकोलेकरांनी. म्हणजे आपल्या मतदानाच्या हक्कातून त्यांनी सिद्ध केलेलं आहे की आजही अकोल्याचा नागरिक सुजाण आहे, जागृत आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला की कोणाची सत्ता येईल, तर सध्याची परिस्थिती अशी आहे की जे मागच्या वेळेस विरोधी पक्षात होते त्यांचा बराच कस चालू आहे की बा आपण हे नियोजन केलं पाहिजे. परंतु परिस्थिती अशी आहे की 4 वेगवेगळ्या पक्षांची मोड बांधणं हे काही सोपी काम नाही. कारण आपल्या एका परिवारात 10 लोक असतात, ते आपल्या मतानं राहत नाहीत, तर 4 वेगवेगळ्या पक्षाची मोड कशी बांधणार आपण. आणि सत्ताधारी जो होता मागच्या वेळेस भाजपचा पक्ष, भाजपसाठी एक संधी अशी आहे की त्यांना त्यांचे जे असतील शिंदे सेनेचे एक, अजित पवार गटाचा एक, असे जरी असतील तरी त्यांच्याशी जोडून आहेत ते लोक. त्यामुळे त्यांच्यासाठी सत्ता स्थापन करणं फार काही कठीण काम नाही आहे. पण ते त्याचं नियोजन कसं करतात यावर पुढची दृष्टी असेल.